यंदा देशातला साखर हंगाम मार्च अखेरपर्यंत संपणार आहे। देशामध्ये साखर उत्पादनात मोठा घट होण्याचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशात ऊसावर आलेल्या कीड रोगामुळे ऊसाचं उत्पादन घटलंय। महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाला आलेल्या फुलोऱ्यामुळे आता उत्पादनात घट होताना पाहायला मिळते। साखर उत्पादन आणि उतारातही आता मोठी घट झालेली पाहायला मिळते। साखर उद्योगांकडून आता साखर उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली जाते। यंदा देशातला साखर हंगाम मार्च अखेरपर्यंत संपणार असल्याची माहिती आहे। देशात साखर उत्पादनात मोठा घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। संदीप, काय अधिकची माहिती? नीलम, गेल्या वर्षभरामध्ये देशभरामध्ये ऊस पिकावर आलेली वेगळी संकट, विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये आलेलं रेड रॉट आणि टॉप शूट बोरर या रोगाचा जे प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 20 ते 25% ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये ऊसाच्या पिकाला अकाली फुलोरा आलेला आहे। त्याच्यामुळे साखरेचं उत्पादन आणि साखरेचा उतारा या दोन्हीमध्ये घट झालेली आहे। या 3 राज्यांमध्ये मिळून या चालू हंगामामध्ये जवळपास 40 लाख टन साखरेचं जे उत्पादन आहे ते घटलेलं आहे। त्यामुळे यंदा एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे दरवर्षी एप्रिल महिन्यापर्यंत चालणारा जो ऊस गाळप हंगाम आहे तो यंदा मात्र देशामध्ये मार्चच्या म्हणजे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत संपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर देशामध्ये साखरेचं उत्पादन देखील घटण्याची चिंता निर्माण झालेली आहे। जी, धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।